कारण की गजानन चिंचोडे आणि आम्ही हा ऐका ना दादा राजन जाधव साहेब आयुक्त असताना मान्य दादा मी काय बजेट कुठलं प्रभाग क्रमांक दादा माझं ऐका ना माझं काय म्हणणं आहे दादा माझं म्हणणं ऐका खेरगावला वाटा घेतो गजानन चिंचोडेला द्यायचा बर ऐका 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 उद्घाटन झालं बरोबर बरोबर प्रभाग क्रमांक ठीक आहे. 50 ऐका 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 ओके ऐका त्यावेळेस निलेशजी. समाजताई आणि आम्ही होतो त्यावेळेस हा काम झालं बरोबर निलेशजी, मला 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 ऐका ना एक मिनिट मला एवढंच म्हणायचं आपण सगळे संवाद साधतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आहोत मला इतकंच म्हणायचंय जे झालं केलं ऐका ऐका जमिनीच्या सह्या घेतल्या हा, ऐका ना आता. बरोबर मला काय म्हणायचं वाटा जात नाही तो हिवरेकर पुण्याला राहिला होता. नक्की. प्रभाग होता बजेट 50 नंबरचं होतं उद्घाटन सुद्धा 50 नंबर दादा माझं काय म्हणणं आहे ते ऐका ना माझं म्हणणं ऐका मी आज गजानन चिंचोड्याला देऊ नका मी माझं ऐका माझं म्हणणं काय प्रभाग होता ब प्रभागाच्या अंडर मध्ये आपलं थेरगाव होतं 50 नंबरचा प्रभाग होता तसं नाही दादा. ऐका निलेशजी त्याचा आपलं निलेशजी 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 हे काम पत्र निलेशजी निलेशजी हा कोणी काम केलं काय केलं जनतेसाठी केलं ओके आता तो विषय सोडा छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आता मी आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये थेरगाव दत्तनगर अर्थातच आदित्य बिर्ला रुग्णालय मुळात हा सगळा जो परिसर आहे या परिसरातल्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांना आपण या ठिकाणी बोलावलंय अर्थातच कुणाच्या अडीअडचणी असतील कोण आणखी कुठे गेला असेल कुणाची आपली भेट होणार नाही पण जे इथे या ठिकाणी इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि ज्यांची भेट झालेली नाही त्यांनी रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा माझा लाईव्ह कार्यक्रम आहे त्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये थेट फोन करून मी या प्रभागातून इच्छुक आहे असं नाव आणि आपली विजन ची भूमिका मांडू शकता नंबर आहे 8552 933 आता थेरगाव दत्तनगर गुजरनगर आदित्य बिर्ला रुग्णालय आणि हा सगळा परिसर अर्थातच ही शिवसृष्टी डांगे चौक आणि त्याच ठिकाणी आपण सगळे उभे आहोत खरं तर मुळात प्रश्न हा आहे की प्रभागामध्ये नेमकं इच्छुक कोण आहे हे आपल्याच प्रभागातल्या जनतेला जर कळलं नाही तर उपयोग काय आणि ते कळावं यासाठी PCMC न्यूजनं हा कार्यक्रम सुरू केला 11 डिसेंबर पासून आपण रोज 3 प्रभाग असं करता करता आज आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये आलोय अर्थातच एवढं सोपं नव्हतं रोज 3 प्रभाग करणं कधी कधी 4 प्रभाग केले पण अनेक इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जनतेनं हा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर घेतला अर्थात त्याचं सगळं श्रेय मी पिंपरी चिंचवडकरांना देतो आता प्रश्न हाच आहे की इथले प्रश्न काय आता प्रश्न हा आहे इथल्या समस्या काय आता प्रश्न आहे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांचं विजन काय आहे चला तर मग जाणून घेऊयात प्रभाग क्रमांक 24 मध्ये कोण आहे इच्छुक सुरुवात करूयात आपण या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात पहिलं तर जय श्रीराम मी गणेश दत्तोबा गुजर यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आज ते कामानिमित्त थोडे बाहेर आहे त्यानिमित्त मी इथं उपस्थित आहे आता गणेशजींचे प्रतिनिधी म्हणून बंटी तुम्ही आहात आता मला इतकं म्हणायचं बंटी गुजरजी मुळात प्रश्न असा आहे की इथल्या समस्या ज्या आहेत त्या आता तुम्ही इथलेच आहात तुम्हाला सगळ्या समस्या माहिती आहेत त्यातली अशी एखादी समस्या ती सोडवण्यासाठी गणेश भाऊ उद्या जर महापालिकेत गेले तर तातडीनं ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील किंवा त्या मुद्द्याला हात घालतील तातडीची आणि महत्वाची जर समस्या इथं जर जी आहे ते ट्रॅफिकची डांगे चौकात जे ट्रॅफिकचे यांनी जे सत्ताधारी होते पहिले जे राजकारणी होते राज्यकर्ते होते त्यांनी हे पुलाचा सगळा खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे आणि आता नवीन DPR तयार करून नवीन पूल टाकणार आहे आता म्हणजे जनतेच्या जे चुना लावून ठेवलाय तर माझं असं मत आहे की त्यांचा प्रतिनिधी म्हणून की ते काम आम्ही पहिल्यांदा करणार कारण ह्या गोष्टींमुळं आज जो आमचा प्रभाग क्रमांक 24 असेल 23 असेल हिंजवडी मधून माणूस निघला की त्याला थेरगाव मध्ये पोहोचायला 1.5 तास लागतो आणि हे मी स्वतः रोज अनुभवतो नक्कीच आता गणेश भाऊंचं विजन तर तुम्हाला त्यांनी सांगितलंच असेल तुम्ही प्रतिनिधी म्हणून आलेला आहात एक विजन काय असेल या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर या प्रभागासाठी नेमकं काय करणार आहे विकास काय करणार
या प्रभागासाठी पहिले तर सांगितलं ट्रॅफिकची समस्या, आणि आमच्या प्रभागात काय आहे की रहदारी म्हणजे मिडल क्लास फॅमिली हा 70% प्रभाग आहे, आणि मध्यमवर्गीय आहे तिथे. मध्यमवर्गीय प्रभाग हा 70% आणि 30% हा सोसायटी धारक आहे. आणि सोसायटीमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे, कारण काय प्लॅन पास बिल्डिंग असल्यामुळे त्यांना त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. पण त्यांच्याकडे पण लक्ष देणारच आहे असं नाही. पण ज्या मेन विजन आमचं हे की जे मध्यमवर्गीय लोक आहे त्यांच्यासाठी रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. आता आम्ही आमच्या ठिकाणी आता दत्तनगर मध्ये राहतो, तर दत्तनगर मध्ये पार्किंगचा एवढा मोठा विषय आहे की आमच्या स्वतःच्या प्लॉट मध्ये ते आता पार्किंग करून घरी जातात लोक. तर त्याच्यासाठी असं काहीतरी एक मोठं विजन किंवा पालिकेची एखादी जागा की जेणेकरून या लोकांच्या ज्या मेन मध्यमवर्गीयांचा प्रॉब्लेम तो आहे तो पार्किंग आहे, तो सोडवणं यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. 100% करायचं आहे. नक्की गणेशजी, आणि तुम्ही बंटीजी त्यांना स्पष्टपणे सांगा की त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या त्यांनी स्पष्टपणे मांडाव्यात, आणि महापालिकेत गेल्यानंतर नक्कीच पार्किंग ट्रॅफिक याच्यावर लक्ष द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 100%. खूप 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 धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? शरद कुंडलिक बारणे, मी राष्ट्रवादी पुणे. राष्ट्रवादीकडून तुम्ही आता आहात, आणि आता महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आताच बंटी भाऊंनी पण सांगितलं की समस्या ट्रॅफिकची फार मोठी आहे आणि पार्किंगची त्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तर हे सगळं सुधारवायचं असेल तर काय करावं? तर ह्यासाठी आता अजून बंटी भाऊ म्हणले की हा. बाबा जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, इथं डांगे चौकात आमचा आठवडी बाजार होतो, आमच्या भागात ते लोक येतात तिथं, तर त्यांच्यासाठी पर्याय जागा म्हणून आम्ही म्हणत होतो की शासनाची जागा आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. परत झालं कोळी बांधव आहेत, कोळी बांधवांसाठी रस्त्यावर बसतात ती लोक, त्यासाठी शासनाची जागा त्यांना लागूच आहे, त्यासाठी त्यांना ती मिळून यावी हीच आमची भूमिका आहे. नक्कीच. आता तुम्ही महापालिकेनंतर ती भूमिका नक्की ठाम पार ठामपणे पाडणार असणार. आणि प्रभागासाठी निश्चितपणे उत्तम काम करणार एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मंगेश बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस योग कार्याध्यक्ष. आता मला एक प्रश्न असा पडलाय, समस्या तर भाऊंनी सगळ्यांनीच सांगितलेल्या आहेत, विजन काय असेल आपलं मंगेश? माझं विजन प्रथमतः असं आहे, आपल्या या प्रभागात मोठ्या संख्येने सोसायट्या आहेत. सोसायट्यांकडून महानगरपालिका मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करते, परंतु सोसायटी धारकांना महानगरपालिकेकडून ज्या प्रमाणात सोयीसुविधा भेटल्या पाहिजे त्या सोयीसुविधा भेटत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण डांगे चौक ते तापकीर चौक हा जो रोड बघितला तर दोन्ही साईडने दोन्ही लेन ह्या बुक हे असतात, पार्किंग अनधिकृत पार्किंग, तर त्यावर कारवाईचा मेन प्रश्न आहे. आणि महानगरपालिकेच्या वतीने ज्या थेरगाव फाटा ते तापकीर चौक हा जो रोड आहे त्यावर अधिकृतरित्या फलक लावून त्या ठिकाणी ती जागा मोकळी केली पाहिजे. आणि परत अजून एक दादांनी आत्ताच महायुतीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर ना जो आपला पाणी प्रश्न आहे की बाबा पवना धरणातून भूमिगत लाईन आपल्या इथं आणायची आहे, त्यांनी जी लाईन इथं आणली की भविष्यातील 50 वर्षाचा प्रश्न सुटणार आहे. तर त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी मार्फत प्रयत्नशील राहू. आणि अजून एक गोष्ट, आम्ही आत्ता 2023 मध्ये सोसायट्यांचा मेळावा घेतला होता, त्यातील बरेचसे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचं काम केलं आहे. आणि अजून सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, आता शरद भाऊनी सांगितलं की भाजी मंडई होणं गरजेचं आहे, असंच विविध आता इथं जुगार चालतो अशी अवैध धंदे सगळे. हो. मंगेशजी, आत्ताच आपल्याला मुळात म्हणजे बंटी भाऊंनी सांगितलं, शरद भाऊंनी सांगितलं ट्रॅफिक असेल, भाजी मंडी असेल, आणि तुम्ही तर स्पष्टच केलं की सोसायटीत राहत असते तरी बरंच सोसावं लागतंय त्यांना अजूनही. तर त्या समस्या आहेत, त्या मिटवण्यासाठी आपण प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा मंगेशजी. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मोक्षनाथ पाषाणकर, प्रभाग क्रमांक 26. प्रभाग क्रमांक 26 मधून जे मी सुकृत नगरसेवक होतो 2015ला, त्याच्यानंतरच्या ज्या समस्या ज्या होत्या आज माझे नगरसेवकांनी ते पार केलेले आहेत. याच्या पुढे काय अडचणी असतील ते आम्ही सॉल्व्ह करून निवडून आल्यानंतर त्यांचा विषय आम्ही मार्गी लावू. नक्कीच दाजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा महाविकास आणि हा सगळा जो शब्द आहे आपण विकास, महाविकास वगैरे, तर कुठेतरी तो विकास या ठिकाणी दिसेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक? नमस्कार, मी सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे, भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक 24 ह्या ठिकाणावरून मी इच्छुक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नक्की सिद्धेश्वरजी आता समस्या तर दाजींनी किंवा बाकी सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. अगदी बंटी जे असतील, शरद जे असतील आणि इकडे मंगीत जे असतील. मला प्रश्न एक असा पडतो की आता असं कोणतं विजन या ठिकाणी राबवायला पाहिजे? 9 वर्षानंतर निवडणुका लागतात, 9 वर्षानंतर मतदारांच्या बोटाला कुठेतरी शाई लागणार आहे की बाबा आता आमच्याकडे काहीतरी विकास घडेल म्हणून. काय करता येईल सिद्धेश्वरजी यासाठी? प्रथम तर मी 2007 ते 12 या कालावधीमध्ये महानगरपालिकेत नगर सदस्य असताना अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काळामध्ये माझ्या मातोश्री जामाबाई बारणे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी हा आपल्या समोरच असलेला मागच्या बाजूचा ग्रेड सेपरेटर या ठिकाणी 2015 ते 16 मध्ये त्याचं बजेट केलं आणि 2019ला त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर 2022च्या दरम्यान त्याचं उद्घाटन केलं की जेणेकरून डांगे चौकातली वाहतुकीची समस्या आणि नागरिकांना होणारा नाहक त्रास हा दूर होईल यासाठी हा प्रयत्न केला गेला. त्यानंतर या भागातील नागरिकांना क्रीडांगण असेल आणि विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा आमचा भाग प्राधिकरणग्रस्त पूर्वीच्या काळात असल्यामुळे नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी प्लॅन पास इमारती झाल्या, सुसज्ज इमारती झाल्या, परंतु आमचा पूर्वीचा भाग हा कामगार वर्गाचा होता, मध्यमवर्गीयांचा होता, चाळीचा होता. परंतु चाळीचा भाग जरी आज जरी असला, त्या चाळी आणि त्या चाळीतील नागरिक हे कालांतराने बदलत गेले. त्यांचं राहणीमान बदललं, सर्व बदललं, परंतु त्यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आहे. परंतु जसं उच्चभ्रू सोसायट्यांना सुविधा मिळाल्या जातात, परंतु हा भाग जुना आणि जुन्या पद्धतीनेच पाणी लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, ह्या काही प्रश्न असतील हे सोडवत असताना आता नवीन तांत्रिक पद्धतीने त्यांना देखील चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील राहू. नक्कीच. त्यानंतर पवना नदीचा भाग जो आहे आमच्या प्रभागातनं, जी पवना नदी थेरगावातनं वाहती, तर त्या पवना नदीला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा देखील हा आमचा भविष्य काळातील मानस आहे. नक्कीच भाऊ, तुमच्याकडे अपेक्षा आहेत आणि नक्कीच तुम्ही पवना नदी स्वच्छ सुंदर ठेवणं यासाठी आणि निश्चितच इथल्या प्रभागातल्या विकासासाठी पुन्हा एकदा धडपड कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी शालिनी कांतीलाल गुजर, प्रभाग क्रमांक 24, भारतीय जनता पार्टी या पक्षामधून निवडणूक लढवते. ताई, आता मुळात महिला उमेदवार आणि महिला उमेदवारांकडे अपेक्षा असते ती महिलांकडे काय की बाबा आमच्या समस्या सोडवण्यासाठी ताई आता महापालिकेतून काहीतरी करतील. पाण्याची समस्या आहे, बर काय आहे, कसं पाणी येतं, दिवसाआड येतं, वेळी अवेळी येतं, काय होतं? मी ह्या पूर्ण प्रभागामध्ये ज्यावेळेस फिरले प्रचारादरम्यान, तर माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा महिलांचा पाण्याचा प्रॉब्लेम फार आहे. तर त्या मी पहिल्यांदा मला महिलांनी ज्यावेळेस मला या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटेल त्यावेळेस मी प्रामुख्याने सक्षमपणे स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी निष्ठेने काम करील. आणि या पाण्याच्या नंतर आरोग्य महिलांना, जेणेकरून काही म्हणजे आता महिला बाहेर पडतात तर त्यांना थोडस कसं सुरक्षितते, महिला सुरक्षिततेचा पण विषय हो. म्हणजे आरोग्य, पाणी, महिला सुरक्षितता हे सगळं विजन तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे त्यासाठी काम करणार आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी सौ करिश्मा सनी बारणे, भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे. आताच ताईंनी स्पष्ट केलंय की महिलांचे प्रचंड मोठ्या इथं समस्या आहेत. एकतर पाणी वेळेत येत नाही, आरोग्याची समस्या आहे, सुरक्षिततेचा विषय आहे. यासाठी आपण वेगळं विजन काय ठेवलंय? हो, नक्कीच माझं विजन आहे. खरं तर मला सांगायला आवडेल की 2017 नंतर माझ्याकडे कुठलंही लोकनियुक्त पद नसताना मी महिलांसाठी, महिला सक्षम करण्यासाठी अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम राबवले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक मी प्रशिक्षण महिलांना दिले आहेत. त्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की जसं की फॅब्रिक प्रिंटिंग असेल, आरी वर्क असेल, तसेच त्यांना स्वयंरोजगार, लघु उद्योग त्यांना उत्पन्न करून देणं. निश्चित मला एक प्रश्न असा पडतो, महिला म्हणजे ज्याला आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, यासाठी निश्चितपणे महिलांचे प्रतिनिधी आतमध्ये असले पाहिजेत. सभागृहात महिलांसाठी आवाज उठवला पाहिजे. आता इथे अशी कोणती गोष्ट करण्यासारखी आहे जेणेकरून महिला सुरक्षित राहू शकतात? जसं उदाहरणार्थ सीसीटीव्ही कॅमेरे असतील, पण सीसीटीव्ही कॅमेरे लागतात, काही चालतात, काही बंद होतात. प्रश्न हा उरतो की या महिलांना सक्षम करण्यासाठी, शिवाय त्यांची सुरक्षितता, यासाठी वेगळं विजन असं काय जे विजन तुम्ही आता सांगू शकता?
नक्कीच महिलांसाठी मी CCTV कॅमेरा ते तर आहेच, पण माझ्या मनात अजून भरपूर अशा कल्पना आहे की ज्या मला महिलांसाठी करता येतील. आणि अगदी जर थोडक्यात मांडा, काय कल्पना? CCTV असेल, तसेच महिलांसाठी सुरक्षिततेसाठी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत. बरं. आणि जर मला निवडून दिलं तर नक्कीच मी महिलांसाठी महानगरपालिकेत आवाज उठवेल आणि नक्कीच महिलांना सुरक्षित करेल असं मी ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे महिलांसाठी आवाज उठवाल अशी आशा इथले प्रभागातले सगळेच नागरिक बाळगतात. धन्यवाद. यानंतर आपण अर्थातच एक चर्चेतला उमेदवार म्हणून नाव पुढे आलेलं आहे, श्रीरंगप्पा बारणे यांचे सुपुत्र. आणि अर्थातच मुळात प्रश्न असा आहे की नवीन पिढी, तरुण पिढी आता या ठिकाणी येते, त्यांच्याकडनं अपेक्षा अशा पण आहेत. बरेच जण प्रयत्न करतायत की आता विश्वजित यांच्या हातात जर बाण आलाच तर प्रत्येक समस्येला तो लागेल आणि ती समस्या नष्ट होईल. बघूयात काय होते, काय सांगतायत, काय त्यांचे प्लॅन्स आहेत, काय विजन आहेत. प्रथमतः तुमचं खूप खूप स्वागत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव विश्वजित श्रीरंगप्पा बारणे. मी शिवसेना पक्षाकडनं इच्छुक आहे. मी पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचा सचिव आहे. गेल्या 5 वर्षापासून संपूर्ण थेरगाव आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करतोय. प्रथमतः प्रभाग क्रमांक 24 हा थेरगाव, गणेश नगर, दत्तनगर, गुजरनगर 16 नंबरचा हा संपूर्ण परिसर आहे. या परिसरामध्ये गेल्या 30 वर्षापासून माझे काका स्वर्गवासी हिरामण शेठ बारणे प्रथमतः या थेरगावचे पहिले नगरसेवक म्हणून निवडून गेले. आता तिथून पुढे या भागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने झाला. त्याच्यानंतर आप्पा 20 वर्ष या भागाचं नेतृत्व करत होते. या भागामध्ये आत्ता जिथं आपण उपस्थित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आप्पांच्या माध्यमातून त्यांनी स्थापित 2002च्या आणि 2007च्या कालावधीमध्ये केला. त्याच्यानंतर हा आपल्या डांगे चौकातील जो ब्रिज असेल, काळेवाडीतील चौकातला ब्रिज असेल, ग्रेट सेपरेटर असेल, आता हा ग्रेट सेपरेटर झाला असून हा ग्रेट सेपरेटरची रुंदी आपण वाढवतोय, जेणेकरून थेरगावमध्ये जाणारा जो प्रथमतः रस्ता आहे त्याला युटर्न मारून फार ट्रॅफिक जॅम त्या ठिकाणी होतं, त्याला ओव्हरब्रिज करून ती ट्रॅफिक दूर करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याच पद्धतीने गणेश नगर मधला भागातील देखील ग्रेट सेपरेटर वाढला जाईल आणि गणेश नगर मधल्या नागरिकांना देखील येण्यासाठी जी अडचण होतीये ती अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. या भागातील केजूदेवी मंदिर, बोट क्लब असेल, लक्ष्मीबाई बारणे उद्यान असेल, स्विमिंग पूल असेल, पाण्याच्या टाक्या असतील, आपण गणेश नगर साठी स्वतंत्रित एक नवीन टाकीची उभारणा त्या ठिकाणी करतोय. 24/7चं पाणी आपण जे वाटप करणार आहे त्यातील पहिला फेज सुरू झालेला आहे आणि दुसरा तिसरा फेज सुरू करतोय. त्यासाठी ती टाकीची आवश्यकता आपल्यासाठी आहे. थेरगाव, काळेवाडी, वाकड, तातवडे, रावेत हा संपूर्ण परिसरासाठी मुळशी धरणातल्या टाटा धरण जे तिथून अधिकचा 10 TMCचा पाणी साठा आपण ह्या भागासाठी आणतोय आणि जेणेकरून इथला सगळा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नदी सुधार प्रकल्प आपण आणतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून जेवढी काही ड्रेनेजची अडचण आहे, ज्या मेजर आपल्या लाईन्स आहेत त्या लाईन्स संपूर्ण नदीच्या दोन्ही बाजूला मेजर मोठ्या लाईन्स टाकल्या जातील आणि जेवढा ड्रेनेज आहे शहराचं आपल्या ह्या भागाचं आहे, हा पूर्ण स्लोप परिसर आहे. इथून जो स्टॉर्म वॉटरची लाईन आहे ते हे पशुसंवर्धन विभागाची 250 एकरची जागा आहे. या जागेतून आपण ते स्टॉर्म वॉटर लाईन नेतोय जेणेकरून इथली जी अडचण आहे चौकातली ती दूर करण्याचा पाण्याचा प्रयत्न विश्वजितजी, करतोय. मला एक जाणून घ्यायचं आहे, म्हणजे हिरामण काका असतील, श्रीरंगप्पा असतील, यांनी महापालिकेच्या माध्यमातून, नंतर आपण आणखी पुढे केंद्र, लोकसभा या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला, आजही करतात. आता तुमचं पहिलं पाऊल जर महानगरपालिकेत पडलं, तुमच्याकडनं युवा पिढीला खूप आशा आहे, काय करता येईल आपल्याला? असं काही स्मार्ट विजन या प्रभागासाठी, नेमकं असं काय विजन असेल जेणेकरून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो? कारण वाढती गुन्हेगारी देखील आता प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. बेरोजगार युवक आहेत, त्यांना निश्चितच त्यांच्या हाताने काम मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी वेगळं काय करता येईल? आपण पशुसंवर्धन विभागाची जी जागा आहे 250 एकरची जागा, ही 60 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेकडे ती सुपूर्द करतो रेंटल बेसिसवरती. ती संपूर्ण जागा सेंट्रल पार्क म्हणून महापालिका डेव्हलप करेल. त्याच्यामध्ये 100 मुलांना रोजगार त्या भागामध्ये लागणार आहे. जवळपास 10 लाख झाडं लावण्याचा संकल्प आम्ही त्या भागामध्ये केलेला आहे. 63,000 किलो कार्बन डायऑक्साईड या संपूर्ण शहराचं कमी करण्याचा प्रयत्न एक युवक म्हणून मी या शहरासाठी करतोय. 5 लाख झाडांची लागवड त्या ठिकाणी पूर्ण झाली, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणखी 5 लाखाची लागवड आता चालू आहे. या पद्धतीने या पूर्ण परिसराला एक वेगळ्या म्हणजे शहराचं नाव जगामध्ये प्रसिद्ध होईल. एक सेंट्रल पार्क
शहरासाठी उपलब्ध होईल, जेणेकरून नुसतं थेरगावचं नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवडचं लक्ष या भागाकडे येईल. अशा पद्धतीचं विजन घेऊन मी पुढे चाललोय. आमच्या ब्लूप्रिंटमध्ये आपण तुम्ही जर पाहिलं असेल, प्रभागामध्ये तुम्ही जर फिरला तर खासदार निधीतून सगळे रस्ते हे कॉन्क्रिटीकरण करून जेवढे ड्रेनेज जुन्या लाईन्स आहेत ते नवी टाकून पाईपलाईन्स आपण नवीन पाण्याच्या देतोय. अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचं काम करतोय. हा संपूर्ण रस्ता आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याला सुशोभीकरण, तुम्ही जर आता गेला तर तुम्ही जाता पाहात की पूर्ण रस्ते अधिक ती जागा वापरली जाणार नाही. जिथं ट्रॅफिक जाम होत होती, जिथं मोठ्या मोठ्या ट्रक्स लागत होत्या, ती जागा आपण युटिलाइज करून तो स्वच्छ करून सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, झाडं लावून पूर्ण सुशोभीकरण करण्याचं काम या संपूर्ण परिसरामध्ये करतोय. हा जो आपला हायवे इथून हा आपला एंट्री पॉइंट आहे शहराचा. या एंट्री पॉइंट मध्ये शहरामध्ये आल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे, सुंदर शहर आपलं दिसलं पाहिजे, याकरिता आपण काम करतोय. आणि एंट्रीला जर आपला प्रभागच पहिल्यांदा येत असेल तर निश्चितपणे सगळ्यांना ते बघायला छान वाटेल. आता विश्वजितची मला इतकंच म्हणायचंय, तुम्ही जे आता सगळं विजन सांगितलं, केलेली कामं सांगितलीत, निश्चितच आशा आहे सगळ्यांकडून तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर आणि नगरसेवक झाला तर निश्चितपणे जे काही तुमच्याकडे जे काही विजन तुम्ही ठरवलेलं आहे किंवा स्मार्ट प्रभागसाठी जो काही प्रयत्न करणार आहात तो तुमच्याकडनं सफल हो एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे मला असं म्हणायचं की जी काही वाढती गुन्हेगारी आहे त्याकडे पण तुम्ही लक्ष द्याल, त्याकडे देखील चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर काहीतरी एक वेगळं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न कराल. बिकॉज प्रत्येक जण आता आपण पाहिलं ना, एनीबडी टॉकिंग अबाउट ओनली प्रॉब्लेम बट नोबडी कॅन टॉक अबाउट सोल्युशन. नेमकं काय करता येईल त्या विषयावर पर्टिक्युलरली. गुन्हेगारीच्या माध्यमातून तुम्ही जर पलीकडे पाहिलं तर थेरगावची नवीन शाखा पोलिसांच्या युनिट त्या ठिकाणी उभारले गेलेले. असे 5 नवीन युनिट आपण या भागासाठी आणतोय. मग त्याच्यामध्ये थेरगाव नाही, काळीवाडीचा देखील परिसर सीपी सोबत त्याबरोबर चर्चाही देखील झालेली आहे. आणि ह्या पूर्ण परिसराची गुन्हेगारी कमी करण्यासाठी नवीन 5 युनिट आपण या भागासाठी आणतोय. लवकरच कार्यान्वित होतील, एकदम लवकरच होतील. येत्या 2-3 महिन्यामध्ये त्यांचं ऍक्विजिशनचं काम चालू आहे. तुम्ही जर अँबियन्स हॉटेलच्या समोर पाहिलं तर त्या समोर हेडक्वार्टर्स नवीन पोलिसांचं येतंय. अशा पद्धतीचं काम या प्रभागासाठी, थेरगावसाठी आणि पिंपरी चिंचवडसाठी करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करतो. नक्कीच नक्कीच. खूप खूप शुभेच्छा विश्वजित तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत आणि अर्थातच त्यांची या प्रभागाबद्दलची भूमिका जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी निलेश हिरामन बारणे. या प्रभागाचा गेली 10 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम करतोय. नगरसेवक काम करत असताना आपण ज्या ठिकाणी उभा आहात, जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, नवीन पिढीला जी माहिती हवी होती की स्वराज्याचं साम्राज्य काय असावं, म्हणून आम्ही ही संकल्पना आपण जे बघत आहात स्वराज्याचं साम्राज्य, इतिहासकार बलकोडे साहेबांकडून आम्ही जी माहिती, पांडुरंग बलकोडेंकडून जी माहिती घेऊन हे पूर्ण इतिहास आम्ही ह्या नवीन पिढीला जो माहित व्हावा म्हणून आम्ही संकल्पना ह्या गेली. गेट सेपरेटरचं आत्ताच विश्वजितने जे सांगितलं, आम्ही त्या काळाचे BRT प्रमुख जे होते त्यांना आम्ही वेळोवेळी विनंती करत होतो की आज डांगे चौकातनं तुम्ही आज थेरगाव फाट्यावर एक्झिट पॉइंट करताय, पण तुम्ही थेरगावचा विचार करत नाही. थेरगावमध्ये साधारणपणे रोजच्या प्रमाणे 60 ते 65 हजार गाड्या टन होणार आहे. त्यावरती BRT विभागाने अजिबात एकही आमचं म्हणणं ऐकलं नाही. त्या काळात त्यांनी तर हे काम चालू केलं. आम्ही त्यावेळेस आप्पांचे तुम्ही जुनं कॅलेंडर पाहिलं असतं तर जुन्या कॅलेंडरमध्ये हँगिंग ब्रिज होता. हँगिंग ब्रिज जर झाला असता तर इथले जे व्यापारी आहे ना, व्यापारी सगळे टिकले असते. कारण व्यापारी टिकले तर आम्ही राहणार आहोत, आम्ही राहिले ते सर्व प्रजा राहणार आहे. कारण की व्यापाऱ्यांशिवाय ह्या थेरगावला हे नाहीये. परत ते करत असताना आज आपण बिर्ला हॉस्पिटल तर डांगे चौकामध्ये गेलं. ज्यावेळेस आम्ही निधी मागितला गेला त्यावेळेस निधी दिला नाही. ज्यावेळेस आमची टर्म संपल्यानंतर खासदार साहेबांनी आम्हाला वाढीव निधी देऊन आज जो आम्ही जे शिवसृष्टी जी आहे त्याप्रमाणे डिझाईन बसून जे अर्बन डिझायनिंगचा जो रोड बनवलाय, आज खूप सुंदर, तुम्ही बिर्ला हॉस्पिटल पाशी गेला तर सुंदर असा अर्बन डिझायनिंगचा रोड आम्ही बनवलाय. त्यामध्ये आज या साईडला झाडं नाहीये तर आम्ही प्रत्येक ठिकाणी साधारणपणे 15 फुटावर पिंपळाचं झाड लावतोय, कारण की ऑक्सिजन निर्मिती त्याप्रमाणे होईल. त्यानंतर आपण जो चिंचवड गावचा जो बटरफ्लाय ब्रिज बघतो, बटरफ्लाय ब्रिज जो करण्यामध्ये आमचा 40% वाटा आहे. 60% वाटा हा गजानन चिंचवड्यांचा आहे. कारण की गजानन चिंचवडे आणि आम्ही ऐका ना दादा, राजू जाधव साहेब आयुक्त असताना मान्य आहे दादा. मी काय बजेट कुठलं दादा माझं ऐका ना, माझं काय म्हणणं आहे दादा, माझं म्हणणं आहे का
थेरगावला वाटा घेतो गजानन चिंचोळीला नाही द्यायचा. बर ऐका ऐका प्रभाग ऐका क्रमांक 50 ऐका. आता उद्घाटन झालं तुम्ही बरोबर, आज बघायचं. बरोबर, बरोबर. प्रभाग क्रमांक 50 ठीक आहे. वाटा द्यायचा. ऐका 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 ओके ऐका त्यावेळेस निलेशजी. समाजताई आणि आम्ही होतो त्यावेळेस हा काम झालं बरोबर निलेशजी, मला 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 ऐका ना एक मिनिट. मला एवढंच म्हणायचं आहे, आपण सगळे संवाद साधतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आहोत. मला इतकंच म्हणायचंय, जे झालं केलं. नाही, नाही, ऐका, आम्ही ऐका. जमिनीच्या सह्या घेतल्या. हा, आता ऐका ना निलेश आता. बारणे पण इथंच होते आपल्या भागात. बरोबर. मला काय म्हणायचंय, चिंचवडला वाटा जात नाही तो नक्की. हिवरेकर पुण्याला राहिला होता. 50 नक्की. नंबरचा प्रभाग होता. बजेट 50 नंबरचं होतं. दादा, उद्घाटन सुद्धा 50 नंबर. दादा माझं काय म्हणणं आहे ते ऐका ना. माझं म्हणणं ऐका. मी आज गजानन चिंचोडाला देऊ नका. काय- गजानन मी चिंचोड ऐका- साहेब आमच्या माझं पक्षाचे. ऐका. माझं म्हणणं ब काय प्रभाग होता. ब प्रभागाच्या अंडर मध्ये आपलं थेरगाव होतं. 50 नंबरचा प्रभाग होता. तसं नाही दादा. ऐका निलेशजी त्याचा आपल्याला निलेशजी सहाय्य निलेशजी निलेशजी हे काम पत्र निलेशजी व्यवहार कुणी निलेशजी केलं? निलेशजी हा. कोणी काम केलं, काय केलं, जनतेसाठी केलं. ओके, आता तो विषय सोडा. जी आता ही टर्म मिळणार आहे तुम्हाला, हा ही टर्म जी मिळणार आहे पुढची, आता अशी कोणती समस्या आहे जी तुम्हाला एक रुखरुख लागलेली आहे की ती झालं नाहीये काम आणि ते करायचे, त्यासाठी विजन काय? डांगे चौकात चिंचवड पासून येणारं ट्रॅफिक हे डांगे चौकामध्ये फार प्रमाणात येत आहे. आम्ही पशुसंवर्धनशी बोलून ज्याप्रमाणे प्राधिकरणाकडून जो रोड येतोय तो आम्ही प्राधिकरणाचा अँगल, जे रोडचे जे हे होते ते पुतळ्याच्या बॅक साईडला होते, पण आता ते अँगल होत नाहीये. ब्रिज झालेला आहे. त्या हिशोबाने रघुनंदन मंगल कार्यालयापाशी हा रोडची आपण संकल्पना नेत आहोत. त्यानंतर पाणी 24/7ची योजना जर पाहायला गेली, 24/7 पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे. सेकंड टप्पा आमच्या थेरगाव मध्ये, म्हणजे आज वाकड मध्ये तुम्ही काळेवाडी म्हणा, या भागात पाण्याची समस्या भरपूर आहे. पण त्या प्रमाणामध्ये थेरगाव मध्ये पाण्याची समस्या फार कमी आहे. पण आम्ही पहिला टप्पा 24/7चा केला. पूर्ण थेरगाव मध्ये आम्हाला 24/7ची योजना केली. पण त्यांनी 24/7 करून काय झालंय की पाण्याची जी वापर जे होतं ते वापर फार प्रमाणात कमी झालेलं आहे. म्हणून मी ते प्रमाणात कमी झालेलं आहे. का अजून दुसरं आम्ही थेरगावचं हॉस्पिटल असून, सबवे असून, आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या काही राहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी ज्या अपुऱ्या राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. नक्की. नक्कीच. हा त्याच्यामध्ये अजून एक आहे, आपण जे पशुसंवर्धन विभागाचं सेंट्रल पार्क जागा घेऊन सेंट्रल पार्क करतोय, त्याच्यामध्ये 1.5 ते 2 एकरची जागा खास डांगे चौकाच्या मंडईसाठी आपण आरक्षित करून अच्छा, ठेवतोय. म्हणजे भाजी मंडईचा पण भाजी विषय. मंडईसाठी जो रविवार बाजार इथं भरतो, जेणेकरून डांगे चौकाचं जी काही रात्री खूप नष्ट होतं, घाण होती, बरोबर. ती संपूर्ण बंद होईल. आपल्याला कुठल्याही मंडईच्या लोकांना, व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. त्यांना चांगली जागा, त्यांच्यासाठी चांगलं डेव्हलपमेंट करून याच भागामध्ये माग मंडई आणण्याचं ती काम कधी होणार आहे, कुठपर्यंत कधी होईल ती? त्याची आता प्रोसिजर झाली आहे. युडी कडनं मागणी पशुसंवर्धन विभागाला केलेली गेली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री जे आहेत त्या पंकजा मुंडेंशी आदरणीय शिंदे साहेबांचं बोलणं देखील झालेलं आहे. त्याच्या पाठपुरावा चालू आहे. त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. महापालिकेने देखील पत्र युडीला त्या पद्धतीने दिलंय. आपणनी तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे ते पत्र दिलं होतं आणि ते पत्र पुढे युडी डिपार्टमेंटला सुपूर्द करण्यात आले. लवकरच येते लोकार्पण त्याचा होईल असं आपण नक्कीच होईल, समजूया. 100% होईल. नक्की. निलेशजी, विश्वेशजी, तुम्हाला शुभेच्छा. एकंदरीत आता या ठिकाणी आपण सर्व इच्छुकांशी संवाद साधला. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नुसतं छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव घेतलं तरी सळसळतं रक्त. आणि तुम्ही आम्ही त्यांच्याच छत्रछायेखाली आता याच थेरगावच्या शिवसृष्टीत उभे आहोत. जो पॉइंट सुरू होतो आपला डागे चौकापासून, तेव्हा सुरू होतो प्रभाग क्रमांक 24 आणि मग पाहायला मिळते ती छत्रपती शिवरायांची ही मुद्रा, जी पाहिल्यानंतर कळतं की होय, आम्ही ते आहेत, त्यांचे विचार आहेत, म्हणून एक आहोत, सुरक्षित आहोत. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?